श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेश आणि स्वामी नामाचा जप करता चारी पुरुष ते हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्तीच केला कथा अध्यायांचे आद्य अक्कलकोटे आली येथे नृपराय दर्शन देते स्वच्छ राहतील त्यावेळी त्या चोळप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव हे त्यांचे सुकृतपूर्व नित्य सेवा गळे त्या ते चोळप्पाचं सदुंग आणतात ते केवळ पतीवरता सदोतीचा चित्त अंध स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमती देशद्रोह झाली का ती बहुत लोक दर्शन ते कामनाची ती द्रोण कोणी संपत्ती काढणे कोणी मागते संताने भाव म्हणून लग्न येते दूरदेशाने सरभोगे कष्ट संसार तापे तप्त आले माया माया पसरत बसले असे आले की ते एक भक्तांतरी जे जे इच्छिते ती राजपुढे ती दूरचरणी जी अशी भक्ती त्याशी होती कल्पद्रू जे काने दिल कुठे ते असे असते केवळ नास्तिकपत्ती तात्काळ योग्य शासन करतात ती कोणी दोन सनेची आले अक्कलकोटाची हसूनमती जन्नाची ढोंगी नादी लागला हा स्वामी नोय ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्ष्मी अंगी कोणते वच असे ऐसे त्यांनी दिले समर्थाचे अंतर जाणले जेव्हा ते भेटी झाले तेव्हा केले नवले काय एका भक्ताच्या घरी पातली समर्थाची सारी देही दोघे अविचारी होती बरोबर सनेशी ते अति मूर्ती बसले भक्ती पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार मध्ये करू आता दर्शने जनसंख्या ते पातले ते दक्षिणार्थातले समाजातले बहुती एक गर्दी आली दर्शन घेऊन चरणाचे मंगळनामे गरजेचे वाचे हेतुपूर्व म्हणीचे म्हणून विनंती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करते नायमिती द्याते कोणी नवसाते करते कोणी गाय आणून देते कोणी काही संकल्प करते चरणपूजिते आनंदे संन्यासी कौतुक माते मना माझे आश्चर्य करते क्षणिक तटस्थ होती वैरभाव विसरणे स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असून काय ते जास्त समर्थ संन्यासी पुढे लोटले मोडली जनाची गर्दी ते येऊन सेवकरी संन्यासी पुढला नाण्यापरी वस्ती नेऊन लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श केला अन्न दकाशी सुरू जाता असताच्या वेळी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होता त्याशी अन्नदकवर जास्त जे पातले करू छान त्याशी अलवेटा म्हणा दंडवाय कुस्तीजना अवतरले येथे श्री स्वामी चर सारमत नाना प्राकृत कथा समत सदा प्रसाद प्रेम भक्त चतुर्थ अध्याय गुडा श्री स्वामी राजा अर्पण मथो शुभम भवतो श्री रस्तो अध्याय 5 श्री गणेशान भाऊ काणा वैष्णव आत्माता मच्छेतका भास्करा पुरा साक्ष परपरा भक्त करत सध्या अक्कलकोट नगरात एक तपवंत स्वामी राजवास करता भक्त भाऊ झाले वार्ता पसरली चौकडे कोणास पडता साकडे धाव घेते स्वामीकडे राजराजेवर थोडतो तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिते आणि आपल्या नगरापती अनुमती द्यायची बडद्या म्हणजे त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी एकदा त्यांच्या अंतरे विचारायचा बदला ती मनाने सरदार मानकर देशात थोडं बेसता असता समग्र बोलले रूप त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोट शेते आम्ही स्वामी शेतरी आम्ही त्याने नामदेव बहुत कार्य जाणणे कठीण कोण बोलते वचन कोण ऐक लागून गोष्ट मान्य करणं तेव्हा तातासाहेब सरदार होतं ज्ञान चतुर्थ बोलता उत्तर लागी प्रेयसी आपली तरी इच्छा आहे ती स्वामी त्याने वाट तरी मी आणि त्याशी निश्चित ऐसे ऐकून उत्तर संतोष नृपवर तसे सभा समोरून आनंदित झाले नृपती सकळ जण त्याप्रती ताताने सन्मावणी गौरव मात्र यशस्वी त्या तातासाहेब निघाले सत्र अक्कलकोटे आले नगर पाहून संतोष कुठं स्वामीचे पाहून दिवामूर्ती आणि झालीची तेथी जनाची पाहून भक्ती धन्यमध्ये द्याती अक्कलकोटे नृपती स्वामीचे आणि त्याशी भक्ती राजघराण्यात यावती त्या करते स्वामी साहेब ऐसे पाहून येतात त्याशी विचार पडला माणशी या नगरात स्वामीचे कैसे नाही आपण प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न कार्य हे सत्र लढून व्यक्ती थोडं कार्य आपण साधं करून नाना पाकवाने करते ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल आणि याची देणे नृत्य केली स्वामीच्या पूजा प्रते नाना द्रव्य समर्पते जेणे सेवकर संतुष्ट होते ऐसे करता सर्वदा ऐसे काय न झाले केले तितके अर्थ केले तात्या म्हणले की न झाले विचार पडला त्याशी मग लढविले एक युक्ती एकांत खाठून चोळा प्रति त्याच लागे विनंती कधी बुद्ध्यात सांगते द्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन गेला बड त्याशी मग आम्ही मला आदर्शी नाम देते तुम्हाला द्रव्याना सरशा चोळपाशी लागला असे त्यांच्या अंतरी भराचा जागृत बस चोळपाने करजोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळून समर्थाची बडत चाले त्याने माझे कल्याण मिळाल मला बहुधन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्था शास्त्र करू उत्तर चोळपा लागून काय दिले सतर राम मल्हारपती त्यांच्या अंतरणा आहे भक्ती मग आम्ही बडद्यापती काय म्हणून चालावे येथे श्री स्वामीचर सारमता नाना प्राकृत कथा समर्थ सदा एकच भाई भक्त पंचमध्याय गुडा श्री रस्तु शुभम होतो अध्याय 6 श्री गणेशानमा धनुष्याचा हात अक्षर पंडले होते तेसे स्वामी चरित्र स्वामी समर्थवाद होती मागील अध्यायांची अंती चोळपावून स्वामी प्रति कृपा करून मदवती बडदेश चालवे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसून मल्हाररावाच्या म्हणणे आम्हा विसे भावनेचे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलं ज्या कार्याला ते न जायचे दिसे परी पावयात नाही करू ऐसा विचार केला म्हणे मग काय केलं तात्याने अनुष्ठान मिळले भक्ती नयनदरी दाबणी सन्न होते त्या करीत ह्याचे त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताशे ब्राह्मण बैसले गुरुचरित्र आरंभले स्वामी कृपा परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ आता झाल्या व्याघ्रचित ते काय उपाय सूचना आता जाऊन बडोद्याचे काय सांगावं राजाशी आणि सकंजानाशी तोंड कैसे दाखवे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना
नावे पळून येतील असं कोणी एके दिवशी साध्य योग्य समय मेहनत घालून स्वामी सुद्धा त्याच्या निघाला. कडपगावचा मार्ग धरला, अर्ध मार्गी मेना आला, अंतर साक्षी समज झाला, गोठेविधी झाली, मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यातून जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटली तर टेकले आता त्याने. मग अपयशा ते घेऊन बडोद्याचे आले परतना, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमळ लहानराव रोपती अप्रयत्न आरबीत पडते सर्वत्राची विचारते कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्यांचे नाव यशवंत त्यांचे नाव नृपकार्याचे धरून हवा आपण पुढे झाला. ते येऊन अक्कलगट घेतली. समर्थाची बेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवत. ते पाहून समर्थाला ते मानेवर क्रोध आला. यशवंत पाहून डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडे आणून शत्रू दुःख ऐसे चरणी ऐसे त्रिवार मोठे. समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भाल्यामुळे पळाल तुमचे पाणी रटाटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आले यशवंताशी तर आई बडोद्याशी तेथे कार्य सोडून साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हार आळाला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार केले. हाती पायी बेडी बडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघडलेला दाविली खाती आली सर्वत्र. येथे श्री स्वामीचर सारमत नाना प्राकृत कथा समता सदा भक्त प्रचोद षष्ठाध्याय गुडा. येथे श्री स्वामीचर सारमत षष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु.